महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती आता एक चित्रपट येतोय आणि आता काही तथाकथित जे काही ब्राह्मण महासंघाने त्या चित्रपटाला विरोध केलाय। मी या माध्यमातून त्या ब्राह्मण महासंघाला माझं एक आव्हान आहे की बाबा रे, महात्मा ज्योतिराव फुले हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते, ते विरोधात होते मनुस्मृतीप्रमाणे ज्या ह्या बहुजनांवर लादलेल्या ज्या अनिष्ट चालीरूढी प्रथा होत्या, ज्यांनी इथल्या माणसालाच म्हणजे कुत्र्याला, मांजराला, डुकराला सुद्धा जगण्याचा अधिकार होता, त्यांचं जीवन बरं होतं, परंतु इथल्याच माणसाचं हीन जीवन होतं, त्याची प्रगती खुंटीत केलेल्या होत्या त्या अनिष्ट चालीरूढी प्रथा। आणि काय हो, त्यांनी फक्त एका जाती समुदायासाठी काम केलं, फक्त बहुजनांसाठी केलं? ब्राह्मण जातीमध्ये सुद्धा ज्या विधवा झाल्यानंतर स्त्रियांचं केशवपण, त्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध केला। ज्या विधवा झाल्यानंतर पुनर्विवाह, तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या प्रथा जुन्या बंद केल्या आणि पुनर्विवाहाला त्यांनी प्रेरणा दिली, चालना दिली। म्हणजे त्यांनी ह्याच एकाच बहुजनांच्याच स्त्रियांचा उद्धार नाही तर अखंड या भारतातील सर्व स्त्रियांचा उद्धार केला आहे। आणि तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, तेच कार्य संत तुकाराम महाराजांनी केले। संत तुकाराम महाराजांचा संघर्ष कोणाच्या विरोधात होता? तो कुठल्याही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता। त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण होते, महात्मा ज्योतिबा फुलेंनाही मदत करणारे काही ब्राह्मण होते, परंतु त्यांचा लढा होता फक्त जे मनुस्मृतीला प्रमुख मानून आणि इथल्या बहुजनांवर ज्या अनिष्ट चालीरूढी प्रथा परंपरांच्या माध्यमातून त्यांच्यावर नियम थोपवले, प्रथा थोपवल्या आणि त्यातून त्यांचं जे शोषण होत होतं। संत तुकाराम महाराजांचा गाथा का बुडवला? त्यांच्यावर काय आरोप होता? त्यांच्यावर आरोप ठेवला की तुम्ही काव्य केलं, ज्या कविता लिहिल्या त्या कवितांमधून वेदांचा आशय स्पष्ट होतोय आणि तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदांवर बोलण्याचा, वेदांवर लिखाण करण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून त्यांचा गाथा बुडवला। म्हणून मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की गाथा तरला कसा ते बघण्यापेक्षा तुम्ही तो बुडवला कुणी, का बुडवला त्याचा शोध घ्या। स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते नका वाचू तरुणांनो, आपण गुलाम कसं झालो ते वाचा। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे तेच कार्य आहे, तेच कार्य त्यांनी पुढे नेले आणि तेच मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपात लिहिलंय। अहो, ज्या समुदायाला शूद्र म्हणून हिणवलं जात होतं, आज त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर आपला देश सुरू आहे। म्हणून आपण आज मनुस्मृती नाकारलीच ना, आणि आज त्याच घटनेचा परिणाम म्हणून आज ह्या राज्याचा एक ब्राह्मण मुख्यमंत्री आहे। म्हणून मी या सर्व ह्या ब्राह्मण वृंदांना पण माझं एक याच्यातून एक सांगणं आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य ब्राह्मणांच्या विरोधात नव्हतं, त्यांचं कार्य मनुस्मृती मानणाऱ्या आणि ह्या इथल्या बहुजनांना जनावरांपेक्षाही लाजिरवाणं जीणं देणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये होतं। आता प्रत्येकाने मनुस्मृती नाकारली आणि लोकशाही स्वीकारली ना। छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं। अहो, त्यांच्या कालखंडानंतर 200 वर्षांनी युरोपमध्ये लोकशाही आली। अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यातली निर्मिती आहे, त्यातून घेतलेली प्रेरणा आहे। मग आपण सगळ्यांनी आज आपण मनुस्मृती नाकारून लोकशाही स्वीकारली आणि मग आपण आता ह्या लोकशाहीमध्ये आपण फक्त भारतीय म्हणून जगा ना। जात धर्म हे फक्त लग्न कार्य, देवपूजा, जे काही घरामध्ये तुमच्या ज्या काही जाती धर्माला धरून ज्या काही प्रथा असेल, नियम असतील, ते उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवा आणि उंबऱ्याच्या बाहेर निघाल्यावर तुम्ही फक्त आणि फक्त भारतीय म्हणून जगा ना। मग महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यावेळेस जो त्रास दिला त्या काही ब्राह्मणांनी दिला, तो ज्यांना मनुस्मृती मान्य होती आणि ज्यांना मनुस्मृती नको होती तेही ब्राह्मणच होते। म्हणून ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य असेल, संत तुकाराम महाराजांचं कार्य असेल, शिवरायांचं कार्य असेल, ह्या सर्वांचं कुठल्याही जाती समुदायाच्या विरोधात नव्हतं, कारण शिवरायांबरोबरही ब्राह्मण होते, लढलेच की त्यांच्याबरोबर तलवार हातात देऊन ब्राह्मण, आणि त्यांना विरोध करणारे ब्राह्मण होते। म्हणजे काहींना मनुस्मृती मान्य होती आणि काहींना छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकशाही राज्य मान्य होतं। म्हणून आपण अशा ज्यांना लोकशाही मान्य आहे अशा सगळ्या आपण भारतीयांनी आपण संघटित व्हा। जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र।